मुंबईत पवारांच्या सिल्वर ओक बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेत वाढ। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, आता निर्णय घ्या। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। 250 आमदार घेऊन बसलेल्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया। केंद्रात सत्ता असताना शरद पवारांना कुणी अडवलं होतं? पवारांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे। पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांची खोचक टीका। शरद पवारांना आज सुचलेलं आधी सुचलं असतं तर महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहिला असता। शरद पवारांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा निशाणा। शरद पवार हे आता सांगतायत हेच दुःख। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। हिंदू धर्मात जातीच्या नावाने फूट टाकण्याचा प्रयत्न। नितेश राणे यांचं वक्तव्य तर मराठा हिंदू वगैरे काही नाही, यांना फक्त वाद घालायचे। जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर। मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक। पवारांनी अनेक वर्ष राज्य तसंच केंद्रात नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही। त्यामुळे आंदोलकांचा सुप्रिया सुळेंसमोर उद्रेक झाला असावा। दरेकरांची प्रतिक्रिया।